अवकाळी पावसाचा तडाखा, ज्वारीचं पीक भुईसपाट, शेतकऱ्यांनी तातडीच्या मदतीची केली मागणी. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार नांदेड जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून अनेक शेतकऱ्यांची पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. अर्धापूर तालुक्यातील चेनापूर येथील शेतकरी बालाजी राठोड यांनी 2.5 एकर क्षेत्रामध्ये उन्हाळी ज्वारीची लागवड केली. मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात त्यांच्या शेतातील संपूर्ण ज्वारीचे पीक भुईसपाट झालेलं आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेलं असून हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी बालाजी राठोड यांनी केलेली आहे. चेनापूर येथील रहिवासी असून बालाजी हेमाजी राठोड गट क्रमांक 35 मध्ये माझी जमीन आहे आणि माझ्या जमिनीची ज्वारीची ही अवस्था काल 3 दिवसापासून वादळी वारा, पाऊस आणि या नुकसानीमुळे माझी आज 1 हेक्टर जमीन म्हणजे 2.5 एकर जमिनीवरली जे ज्वारी आहे ही ज्वारी जमीन उद्ध्वस्त झाली आहे. आम्ही काय करणार, कसं करणार, हे पीक लहान पिके होऊन गेली आहे. आम्ही कसं कर्ज फेडणार, कसं पुढचं व्यवहार करणार, याची आता आम्हाला तुम्हीच सरकारनं आमच्या मायबाप आम्हाला काहीतरी मदत करायला पाहिजे. पंचनामा करून माझ्या ज्वारीची मला मदत काहीतरी भरपाई करून देण्याची विनंती करतो.